3 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट दरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात होणाऱ्या पावसाची शक्यता लक्षात घेता कृषी विभागातर्फे आवाहन करण्यात येतं की खरीप पिकातून अतिरिक्त पाणी बाहेर काढावं, तसेच विविध कीड आणि रोग नियंत्रणासाठी पुढील प्रमाणे उपाययोजना कराव्यात. भात पिकावर निळे भुंगुरेसाठी 25% प्रवाही क्विनोलफॉस 40 मिली किंवा लेमडा सायहॅलोथ्रिन 5% प्रवाही 5 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. तुरीच्या पिकामध्ये शेंडा खुडणी लागवडीनंतर 45 दिवसांनी वरून 5 सेंटीमीटर अंतरावर करावी. तूर पिकावरील खोडमाशीसाठी 5% निमोळी अर्कची फवारणी करावी. भुईमुग पिकावरील मावासाठी इमिडाक्लोप्रिड 17.8 SL 5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भुईमुग पिकावर टिक्का आणि तांबोरासाठी फ्ल्युबेंडायमाइड 3.5% अधिक इझाकोन्झोल 5% WG 25 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मूग पिकावर भुरीसाठी कार्बोनडायझम या बुरशीनाशकाची 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मूग, उडीद पिकांवर पाने खाणाऱ्या अळीसाठी क्विनोलफॉस 25 EC 30 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मका पिकावरील लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी थायमिकझोम 12.6%, लॅमडा सायलोथ्रिन 9.5% ZC 2.5 मिली प्रति लिटर पाण्यात किंवा क्लोरॅन्ट्रोनिलिप्रोल 18.5 SC 3 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ऊस पिकावर खोडकिडीसाठी क्लोरपायरिफॉस 20% 25 मिली किंवा क्लोरॅन्ट्रोनिलिप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.